Some warning comes. I don't know what that warning is. Before I read it closer. Yeah. Om Jnanatimirandasya Jnananjana Shalakaya Chakshurunmilitam Yena Tasmai Shri Guruve Namaha. Sri Chaitanya Manobishtam Stapitam Yena Bhutale Swayam Rupa Kadamayam Dadati Swapadantikam. Vandeham Shri Guru Shri Yuta Padakamalam Shri Gurun Vaishnavamsha Shri Rupam Sagrajatam Sahagana Raghunathan Vitam Tam Sajivam Sadvaitam Savadutam Parijana Saitam Krishna Chaitanya Devam Shri Radha Krishna Padan Sahagana Lalita Shri Vishakhan Vitamscha. Hey Krishna Karuna Sindhu Deenabandhu Jagatpate Gopesha Gopika Kanta Radha Kanta Namostute. Tapta Kanchana Gaurangi Radhe Vrindavaneshwari Vrishabhanu Sute Devi Pranamami Hari Priye. Mancha Kalpataro Vayascha Kripa Sindhubhya eva cha Patitanam Pavanebhyo Vaishnavebhyo Namo Namah. Namo Vishnupadaya Krishna Prestaya Bhutale Srimate Bhaktivedanta Swamin Niti Namine Namaste Saraswati Deve Gauravani Pracharine Nirvishesha Shunyavadi Pashatya Deshatarine Jai Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhara Srivasadi Gaura Bhakta Vrinda Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare. Mukham karoti vachalam pangum langayate girim yat kripatamham vande Shri Gurun Dinataranam. Hare Krishna. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे. आज आपण वाचणार आहोत अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता. आणि आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 8, 9 आणि 10. इज दॅट करेक्ट? 7, 8 आणि 9. 7, 8 आणि 9. 7वा श्लोक म्हणूया आपण आणि मग त्यानंतरचे पुढचे फक्त वाचूया. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. नियतस्य शास्त्र विहित कर्मांचा, ज्याला नियत कर्म देखील म्हणतात, म्हणून नियतस्य. तू परंतु संन्यासः त्याग करणे, कर्मणः कर्माचा, न कधीही नाही, उपपद्यते योग्य असतो, मोहात मोहाने, तस्य त्याचा,
परित्यागः त्याग, तामसः तमोगुणी परिकीर्तितः घोषित केले जाते. भाषांतर आहे, नियत कर्मांचा त्याग कधीही करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते. काल भगवंतांनी आपल्याला सांगितलं की कर्म जे आहे ते ऍक्च्युली भगवंतांसाठीच करायचं असेल तर ते श्रद्धामध्ये युक्त होऊन यज्ञ, तप आणि दान या मार्गाने केलं जातं. हे आपण मागच्या अध्यायात वाचलं, सॉरी. आणि काल भगवंतांनी काय सांगितलं आपल्याला की अर्जुनाचा मुख्य प्रश्न आहे या अध्यायामध्ये तो म्हणजे त्याग म्हणजे काय, कशाचा त्याग करायचा, कर्माचा त्याग करायचा का, यज्ञाचा, दानाचा, तपाचा त्याग करायचा का. भगवंत सांगतात नाही, माझ्या मते भगवंत सांगतात माझं मत आहे की यज्ञ, दान आणि तप यांचा कधीही त्याग केला नसला पाहिजे. फक्त तो कसा केला पाहिजे हे मी तुला सांगणार आहे. कोणतीही प्रकारची आसक्ती न ठेवता, फळाच्या अपेक्षेविना जे कर्म यज्ञ, दान आणि तप म्हणून केलं जातं ते कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे, कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. मग आता कोण त्याग करतं कर्माचा? बरेचसे लोक त्याग करतात. मग याचे पण 3 प्रकार होतात. जसे आपण यज्ञाचे 3 प्रकार बघितले सत्व, रज, तम गुणामध्ये, तपाचे 3 प्रकार बघितले, दानाचे 3 प्रकार बघितले, आपल्या आहाराचे 3 प्रकार बघितले. त्याचप्रमाणे कर्म त्याग करणारे तमोगुणातले कसे कर्मत्याग करतात, रजोगुणातले कसे कर्मत्याग करतात आणि सत्वगुणातले कसे त्याग करतात. तर त्यातला हा पहिला श्लोक सांगितलेला आहे, तमोगुणातले लोक कसे कर्मत्याग करतात. आता इथं भगवंतांनी जरा सिक्वेन्स बदललाय, हो की नाही. यज्ञ, तप आणि दान सांगत असताना पहिल्यांदा सत्वगुणाचं सांगत होते, मग रजोगुणाचं सांगत होते, मग तमोगुणाचं सांगत होते. आता इथे पहिल्यांदा तमोगुणाचं सांगितलं. नियत कर्मांचा कधीही त्याग केला नसला पाहिजे. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग म्हटले जाते. नियत कर्म त्यालाच शास्त्रविहित कर्म म्हटलं जातं, शास्त्रांमध्ये दिलेलं कर्म. या मृत्यू लोकाला जनरली रजोगुणामध्ये स्थित असलेले जीव जास्त असतात असं म्हटलं जातं. परंतु कलियुगामध्ये विशेष करून आपल्याला दिसून येईल की तमोगुणातले जास्त लोक आपल्याला आढळतात. का? कारण आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनीच नियत कर्मांचा त्याग केलेला आहे. शास्त्रामध्ये जे करायला सांगितलंय ते कुणीच करत नाही. नियत कर्मांचा त्याग एखादा व्यक्ती कधी करतो? जेव्हा तो मोहवश होतो, आपल्या इंद्रिय तृप्तीच्या मोहाला बळी पडतो, भ्रमित होतो, त्याला समजत नाही काय करायचं. नियत कर्म म्हणजे शास्त्रामध्ये दिलेले विहित कर्म न करणे म्हणजेच पाप कर्म करणे. आणि तमोगुणी लोक जनरली पाप कर्म करत असतात. आणि म्हणूनच 14व्या अध्यायामध्ये तमोगुणी लोकांच्या लक्षणामध्ये सांगितलं की यांचा पुढचा जन्म हा अधो गच्छन्ति तामसा, खालच्या लोकांमध्ये किंवा खालच्या योनींमध्ये होतो, पशु योनींमध्ये होतो. जे रजोगुणामध्ये असतात ते नियत कर्म करतात परंतु स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतात. त्यांना इंद्रिय तृप्ती कंट्रोल करता येत नाही किंवा थांबवता येत नाही. आणि जे सत्वगुणी असतात ते कसे करतात ते पुढच्या 2 श्लोकामध्ये दिलेलं आहे. ते आपण पहिल्यांदा श्लोक वाचूया. श्लोक नंबर 8 मध्ये काय सांगितलंय? दुःखम इत्येव यत्कर्म काय क्लेश भयात्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लवेत.
जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो, त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की त्याने रजोगुणात त्याग केला आहे, कर्माचा त्याग. बरं का, आतापर्यंत आपण वाचलं की तमगुण, रजोगुण, सत्वगुणातले लोक कर्म कसे करतात, यज्ञ कसा करतात, तप कसा करतात. तमोगुणातले जे असतात ते शास्त्रामध्ये दिलेलं नाही, स्वतःच्या मनाने करतात, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी करतात, आळशीपणामध्ये सोप्यातलं सोपं जे करता येईल असं करतात कर्म. आणि रजोगुणातले कर्म कसे करतात, इंद्रिय तृप्तीच्या मागे लागून. सत्वगुणातले लोक ज्ञान आणि सुख कुठे आहे तिथे फक्त कर्म करतात. त्यांना इथे मला काही ज्ञान मिळत नाही, ज्ञानाच्या आणि सुखाच्या मागे ते लागलेले असतात. हे आपल्याला 14व्या अध्यायामध्ये सांगितलं की हे लोक कर्म कसे करतात. यज्ञ, तप, दान कसे करतात वेगवेगळ्या गुणातले लोक वेगवेगळ्या प्रकारे, ते 17व्या अध्यायात सांगितलं. आता या अध्यायात कर्माचा त्याग म्हणजे करायचंच नाही, नकोच मला असं कोण म्हणतं. कारण अर्जुनाचा प्रश्न आहे, संन्यासी सगळं त्याग करतो, संन्यासी त्याग करत नाही. भौतिक गोष्टी, भौतिक इच्छा, भौतिक कर्म याचा त्याग करतो. तर जे तमोगुणातले असतात ते मोहवश होऊन नियत कर्माचा त्याग करतात. मोहवश म्हणजे काय, कोण करणार, कंटाळा आलाय, वैताग आलाय, पुढे फुकट मिळते का. कारण त्यांचा मेन गुण असतो आळस, प्रमाद, मोह, भ्रम. रजोगुणातले लोक हे इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेले असतात, त्यामुळे त्यांना नियत कर्मामध्ये जर त्रास होत असेल तर ते त्याचा त्याग करतात. मग त्रास होतोय म्हणून, मला कष्ट पडतात म्हणून जो आपल्या कर्माचा त्याग करतो, आपलं कर्म करत नाही, आपलं कर्तव्य करत नाही, त्याचा त्याग हा रजोगुणातला कर्माचा त्याग असतो. हे खूप प्रॅक्टिकल आहे बरं का, आपण देखील करतोय का अशा प्रकारे हे आपण पाहिलं पाहिजे. जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून, हे खूप त्रास आहे याच्यामध्ये, कोण करणार, किंवा शरीराला क्लेश देतील या भीतीने, मला काहीतरी त्रास होईल, मी आजारी पडेन, माझी कंबर दुखेल, पाठ दुखेल, म्हणून तो आपलं कर्म करत नाही, याला रजोगुणी कर्माचा त्याग म्हणायचा. रजोगुणात त्याग केलाय असं म्हटलं जातं. असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते, याचा काही उपयोग नाही. त्याग या शब्दामध्येच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मला जरी त्रास झाला तरी मी दुसऱ्याची सेवा म्हणून केलं पाहिजे. त्यालाच प्रेम म्हणतात, त्यालाच त्याग म्हणतात, त्यालाच भक्ती म्हणतात. नाही तर मग त्याला त्याग कसं म्हणता येईल. परंतु आपण काय करतो, उलटा त्याग करतो, मला त्रास होत आहे म्हणून त्याग करतो. हा मूर्खपणा आहे, हो की नाही. जसं इथे अर्जुनाचं उदाहरण परफेक्ट आहे. युद्ध करणे हे त्याचं कर्तव्य आहे, त्याचा धर्म आहे, त्याचं कर्म आहे. क्षत्रियाचं कर्म काय असतं, धर्म काय असतो, कर्तव्य काय असतं, ब्राह्मणाचा धर्म कर्तव्य काय असतं, हे पुढे भगवंत सांगणार आहेत या अध्यायामध्ये. आणि तो भगवंतांना म्हणतोय की हे जर युद्ध केलं तर मला त्रास होईल, माझ्याच स्वजनांना मी कसं मारू, ती मानसिक यातना मी सहन करू शकेन का, मला त्रास होतोय, ते करायचं नाही. आणि म्हणून मी भगवद्गीता पूर्ण सांगितली त्याला. तसं मी परवा दिवशी म्हटलं की कर्म बदलायचं आहे आपल्याला, हाच भगवद्गीतेचा मुख्य उद्देश आहे, कर्म बदलायचं आहे. कर्म हे सध्या आपण सगळे शास्त्रामध्ये न दिलेलं कर्म करतो, ते कर्म आपल्याला बदलायचं आहे. नियत कर्मामध्ये, विहित कर्मामध्ये पहिल्यांदा यायचं आहे, म्हणजे शास्त्रामध्ये दिलेली कर्म करायला यायचं. त्यालाच वर्णाश्रम म्हणतात. वर्ण आणि आश्रमांची, प्रत्येक वर्णाचे, प्रत्येक आश्रमाचे कर्म लिहून दिलेले आहेत. मग ते तुम्ही तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी करा, काही प्रॉब्लेम नाही. निदान तुम्ही वर्णाश्रमामध्ये येता, सकाम कर्मामध्ये येता. आता सध्या आपण सगळे विकर्म किंवा पाप कर्म करत आहोत. आणि मग तेच कर्म, सकाम कर्म, त्याच्यातलं फळ न घेता भगवंतांसाठी सेवा म्हणून कसं करायचं ही दुसरी स्टेप असते. मग तेव्हा कर्म बदलायला लागत नाही, आहे तेच करायचं.
भगवंतांसाठी कसं करायचं हे शिकायचं. प्रभुपाद बऱ्याचदा लिहितात की तुम्ही आहे ते कर्म करत राहा, कर्म काही बदलायची गरज नाही. आपल्याला वाटतं की प्रभुपाद सांगायला लागलेत आहे तर जॉब ठेवा इन्फोसिस मधला, विप्रो मधला. नाही, प्रभुपाद बऱ्याच प्रवचनांमध्ये सांगतात देखील. ऍक्च्युली मी जेव्हा म्हणतो की आहे ते करत राहा, तेच भगवंतांसाठी कसं करायचं हे शिका. याचा अर्थ असा नाही की तुमची आहे ती इंडस्ट्री चालवा, आहे ते बिझनेस चालवा, आहे ते जॉब करा. पहिल्यांदा आपण वर्णाश्रमामध्ये आलं पाहिजे, आपला वर्ण शोधून काढला पाहिजे, त्या वर्णाप्रमाणे काम केलं पाहिजे. आता हे आपल्याला खूप कठीण वाटेल, तर पुढे वर्णाश्रम जेव्हा भगवंत सांगणार आहेत तेव्हा आपण याच्याबद्दल चर्चा करूया. आज आपण त्याच्यात जायला नको, नाही तर डिस्कशन वेगळीकडेच जाणार. आणि हे वर्णाश्रम देखील कुणी कुठलं काम करायचं हे देखील या 3 गुणांनीच ठरवलं जातं. 3 गुण सगळीकडे आहेत, कशात नाही असं नाही. सॉरी, तमोगुणी लोक भ्रमामध्ये मोहवश होऊन नियत कर्माचा त्याग करतात. रजोगुणी लोक त्रास होतो म्हणून, कष्टप्रद आहे म्हणून, त्रास कोण करून घ्यायचा म्हणून नियत कर्माचा त्याग करतात. आणि पुढे काय सांगितलंय, श्लोक नंबर 9, कार्यमित्तेव यत्कर्मं नियतम क्रियते अर्जुन संगत्य. हे अर्जुन, ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलांची आसक्ती सोडून देतो, त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो. आणि हा चांगला आहे. आलं का लक्षात? तुम्ही जरी जन्माने रजोगुणामध्ये असाल, क्षत्रिय असाल, तमोगुणामध्ये असाल, शूद्र असाल, वैश्य असाल, तरी जेव्हा तुम्ही आपलं नियत कर्तव्य, नियत कर्म जे दिलेलं आहे ते करायलाच पाहिजे म्हणून कुठल्याही फळाची अपेक्षा न करता करता, तेव्हा त्याचं आपोआप रूपांतर सत्वगुणामध्ये होतं. तुझा प्रश्न होता परवा. अशाने केल्याने त्याला सात्विक समजलं जातं. म्हणजेच काय, दुसऱ्या अर्थामध्ये इथे सत्वगुणातला व्यक्ती कर्माचा त्याग करतो हे दिलेलं नाही. सत्वगुणातला व्यक्ती कर्माचा त्याग करत नाही, हे सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे. आता पुढचे काही श्लोक त्यातच अजून भर घालून दिलेला आहे. पुढचा पण एक श्लोक वाचतो मी. नाही, पुढचा नको वाचायला, उद्याच वाचूया. तर हे 3 तमोगुणातले, रजोगुणातले कर्माचा त्याग करतात. त्याग करायला पाहिजे फळाचं, करत नाही, कर्माचा त्याग करतात. आणि सत्वगुणातला व्यक्ती हा कर्तव्य म्हणून कर्म करतो आणि फळाचा त्याग करतो, त्या त्यागाला सत्वगुणी त्याग म्हटलेलं. ते पुढच्या श्लोकात सांगितले, ते उद्या वाचूया आपण. तर लक्षात आलं तुमच्या? तर हे आपल्याला समजायला थोडंसं कठीण जातं, कारण आपल्यापैकी 99.99% लोक हे नियत कर्म करत नाहीत, वर्णाश्रमामध्ये स्थित होऊन कर्म करत नाहीत. आपला जो रोजचा जॉब आहे, रोजचं जे बिझनेस आहे, तुम्ही शिपाई असाल, बँकेत क्लार्क असाल, सॉफ्टवेअर इंजिनियर असाल, लेबर काम करत असाल, ओझं उचलणे वगैरे, ड्रायव्हिंग वगैरे करत असाल, हे सगळं आधुनिक जगामध्ये कृत्रिम आधुनिक विकासाने निर्माण केलेली ही काम आहेत. याची ऍक्च्युली आपल्याला काही गरज नाही. जर खरोखरच आपल्याला ड्रायव्हिंगची गरज असती, जर खरोखरच आपल्याला अशा कामाची गरज असती, तर ते अनंत कालापूर्वीच लोकांनी शोधून काढलं असते. हे मागच्या 10 वर्षातच का शोधून काढलं? सॉफ्टवेअर इंजिनियर. आजकालचं सगळ्यात बोगस, युजलेस काम म्हणजे युट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम वरती इन्फ्लुएन्सर होणे. शब्द पण कधीच कसं शोधून काढलाय, इन्फ्लुएन्सर. अगदी 14-15 वर्षाच्या मुलांपासून यंग लोक सगळा कामधंदा सोडून हेच करायचं बघतात. रील्स बनवणे, शॉर्ट्स बनवणे, फालतूची कामं करणे.
श्रीमद भागवतम मध्ये हे नियत कर्म विहित कर्म अजून डिटेलमध्ये सांगितलेलं आहे 7व्या स्कंदामध्ये. परंतु श्रीमद भागवतम मध्ये हे फालतूची कामं जी आहेत या सगळ्यांना म्हटलेलं आहे कृत्रिम काम. कृत्रिम काम म्हणजे काय? विनाकारण आपण शोधून काढलीत ही कामं. याची काही गरज नाही. ऍक्च्युली कशाची गरज असते आपल्याला? खायची प्यायची गरज असते, नाही? शरीर झाकण्यासाठी कपड्याची गरज असते, रात्री झोपण्यासाठी एखाद्या जागेची गरज असते. भागवतमच्या पहिल्या का दुसऱ्या स्कंदामध्ये जसं आहे तसं मी सांगतोय तुम्हाला. त्यामुळे आपण जे करतोय त्याची खरंच आपल्याला काही गरज नाही. आपल्याला असं वाटतंय की माझ्या 2 वेळच्या खाण्यासाठी मला बाहेर जाऊन हे काम करायला पाहिजे, परंतु ऍक्च्युली त्याची काही गरज नसते. मग तुमचे पूर्वज का करत नव्हते? ते बरं कशी फक्त शेतीच करत होते. त्यामुळे वैदिक संस्कृती जी आहे, वैदिक समाज ज्याला म्हटला जातो, सनातनी ज्याला म्हटलं जातं, तो समाज, ती संस्कृती पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते, कारण खायला प्यायला तिथूनच मिळतं. मग कसं असतं, जवळजवळ 70 ते 80% लोक हे डायरेक्टली शेती करत असतात, जरी त्यांची स्वतःच्या मालकीची शेती नसली तरी. आणि उरलेले 20 ते 30% लोक हे त्यांना मदत करायचं काम करत असतात. ते विनाकारण दुसरं काम शोधून काढत नाही. जरा पूर्वीच्या काळामध्ये 12 बलुतेदार म्हणायचे, ते आपण परत एकदा वाचणार आहोत. पण तुम्ही एक कॉन्टेक्स्ट, एक आशय त्यागाचं, कर्माचा त्याग रजोगुणी लोक, तमोगुणी लोक करतात म्हणून सांगितलंय. ते आपण करत देखील नाही आज. इतक्या खालच्या पातळीला आपण गेलेलो आहे. म्हणूनच आज आपण जिथे आहोत त्याला वर्णसंकर समाज म्हटलं जातं. वैदिक समाजाशी, वैदिक संस्कृतीचा आपला दूर दूरपर्यंत संबंध राहिलेला नाही. हे सगळं समजावून घ्यायचं असेल, अर्जुनाला हे सगळं समजतंय, कारण अर्जुन हा वर्णाश्रमामध्ये वाढला, वर्णाश्रमामध्ये अजूनही जगतोय. भगवंत त्याला जेव्हा सांगतात तेव्हा भगवंतांना सकाम कर्म, विकर्म, अकर्म हे शब्द वापरावे लागत नाहीत जास्त, कारण तेव्हा हा प्रकारच नव्हता पाप कर्म करणे. तेव्हा पाप कर्म अगदी बोटावर मोजण्यासारखी लोक पाप कर्म करायचे आणि त्यांना असुर म्हटलं जायचं. आज सगळेच असुर आहेत. तरीही आपल्या रेग्युलर कर्मामध्ये जरी आपण बघितलं तरी आपल्याला लक्षात येईल की हे कसं आहे. तर ते आपण आता प्रभुपादांचं तात्पर्य वाचता वाचता आपण चर्चा करूया, म्हणजे आपल्याला तात्पर्य पण वाचून होईल पूर्ण. तर पहिला जो तमोगुणाचा कर्माचा त्याग सांगितलेला आहे, तिथे श्रील प्रभुपाद म्हणतात, भौतिक सुखाकरिता करण्यात येणाऱ्या कर्मांचा त्याग केला पाहिजे. भौतिक सुख मिळवण्यासाठी जे काम केलं जातं त्या कामाचा त्याग सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्ही रजोगुणी असाल, तमोगुणी असाल, सतोगुणी असाल, काही फरक पडत नाही. ते शास्त्रात कुठे सांगितलेलंच नाही. जास्तीत जास्त मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त कमवण्यासाठी जे केलं जातं ते सगळं बंद केलं पाहिजे. तथापि ज्या कर्मांमुळे आध्यात्मिक कार्यात प्रगती होते, उदाहरणार्थ भगवंतांकरिता अन्न शिजवणे व त्याचा नैवेद्य दाखवणे, नंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे, अशा कर्मांची शिफारस केलेली आहे. असे म्हटले जाते की संन्याशाने स्वतःकरिता अन्न शिजवू नये. स्वतःकरिता अन्न शिजवण्यास प्रतिबंध असला तरी भगवंतांकरिता अन्न शिजवणे निषिद्ध नाही. तसेच आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न करू शकतो. जर कोणी अशा विहित कर्मांचा त्याग केला तर तो तमोगुणी कर्म आहे असे समजावे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की आपण इतक्या खालच्या पातळीला गेलेलो आहे की प्रभुपाद आता हे काय बोलतात ते पण आपल्या लक्षात येणार नाही. जनरली सकाम कर्म हे यज्ञ, तप आणि दान याच्यामध्ये विभागलं जातं, आणि हे सकाम कर्म शास्त्रामध्ये लिहून दिलेलं आहे आपल्याला वेगवेगळ्या वेदांच्या वेगवेगळ्या सेक्शन मध्ये, की हे 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 करा म्हणजे तुम्हाला हा 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 लाभ होईल, असं वागलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, असं हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. म्हणजे हे सगळं दिलेलं असतं. या देवतेची पूजा करा, या देवीची पूजा करा.
विवाह संस्कार केला पाहिजे, उपनयन संस्कार केला पाहिजे, अंत्येष्टी संस्कार केला पाहिजे, हे श्राद्ध सुतक हे सगळं काल आपण चर्चा करत होतो, हे सगळं पाळलं पाहिजे, हे शास्त्रामध्ये सगळं दिलेलं आहे. परंतु हे स्वतःच्या भौतिक प्रगतीसाठी हे त्याचा त्याग पूर्णपणे केला तरी चालते. भगवंतांच्या भक्तिमय सेवेसाठी देखील हेच करावं लागतं, कारण ते शास्त्रातच दिलेलं आहे. त्याचा त्याग करायचा नाही. प्रभुपाद इथे उदाहरण देतात की जसं की संन्यासासाठी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्याने स्वतःचं अन्न स्वतः कधी शिजवलं नसलं पाहिजे, घरोघरी जाऊन भिक्षा मागून खाल्ली पाहिजे. परंतु संन्यासाचा सगळ्यात मोठा कर्तव्य असतं ते म्हणजे भक्तीचा प्रचार करणे. आणि ते प्रचार करण्याकरिता कधी कधी त्याला अन्न शिजवायला लागलं भक्तांसाठी, भगवंतांसाठी, तर ते चालतं. त्याने तिथे असा विचार करून त्याग केला नसला पाहिजे की शास्त्रात दिलंय मी करणार नाही. आणखीन एक उदाहरण श्रील प्रभुपाद देतात म्हणजे विवाह. कोण करत बसणार म्हणून नुसतेच बिन लग्नाचं आपण राहायला लागलो, जसं आजकाल लिटरली लोक राहतात, अक्षरशः लोक राहतात. त्याला म्हणायचं तमोगुणी त्याग. विवाह संस्कार जो यज्ञ आहे, काल पण आपण चर्चा करत होतो, हा यज्ञ त्याग केला नसला पाहिजे. तमोगुणी लोक जनरली आळशी होऊन, प्रमादी होऊन त्याग करतात, त्याला तमोगुणी त्याग म्हणायचं. नॉर्मल रोजच्या जीवनामध्ये देखील आपण याचं उदाहरण बघायला गेलं तर तमोगुणी माणसाला कामावर जायचं नसतं, त्याला चिंता नसते खायला मिळणार की नाही, प्यायला मिळणार की नाही, आपलं घर कसं चालणार, त्याला फक्त एकच पडलेलं असते, झोपायचं कसं. आणि अशा लोकांना झोप पण खूप छान लागते ऍक्च्युली, कारण मनामध्ये चिंताच नसते कशाची. अशा कर्माच्या त्यागाला तमोगुणी त्याग म्हणतात. आपल्या रेग्युलर जीवनामध्ये देखील अशा प्रकारचा कर्माचा त्याग आपण कधी केला नसला पाहिजे. मूर्ख असतात लोक जे कष्ट करायला तयार नसतात. आणि म्हणून मी म्हटलं आजकाल सगळे तमोगुणी आहेत, कारण आजकालचं शिक्षण, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, शिक्षण पद्धतीच अशी केलेली आहे की तुम्हाला ती शिकवते की आळशी बनून जास्तीत जास्त तुम्ही कसे पैसे कमवू शकाल. डोक्याचा वापर करा, जास्त कष्ट करू नका, निवांत मध्ये बसून खावा. मी हे ऑफिस मधल्या लोकांची गोष्ट करत नाहीये, ते तर कॉलेजवाल्यांनीच शिकवलं आपल्याला कसं करायचं. शाळेत तुम्हाला अक्षरशः शिकवलं जातं की शेतामध्ये फावडा घेऊन जाणे हे कमी दर्जाचं काम आहे, नाही. एखादं ओझं उचलून ठेवणे कमी दर्जाचं काम आहे. बांधकाम करणे, सुतार काम करणे, लोहार काम करणे, कुंभार काम करणे हे कमी दर्जाचं काम आहे. शास्त्रामध्ये कुठेच दिलेलं नाही कमी दर्जाचं काम आहे, कारण त्याच्यात कष्ट जास्त असतात. आपण बॉस, साहेब झालं पाहिजे, आता तमोगुणी विचार असतो. स्त्रियांना सांगण्यात आलं शाळेच्या माध्यमातून घरातली कामं तुम्ही केली नसली पाहिजे, मूर्खपणाचं काम आहे, तुम्हीच काय एकट्याने करायचं. स्त्रिया पण याच्याच मागे लागल्या, साहेबी काम करायला. आता हा तर मूर्खपणा आहेच. का मूर्खपणा आहे? कारण एक तर हे शास्त्र संमत नाही, शास्त्रामध्ये कुठेच दिलेलं नाही, शास्त्रामध्ये कष्ट करायला सांगितलंय. आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारचं जीवन जगला तर तुमच्याच आरोग्याला प्रॉब्लेम आहे. जो कष्ट करतो तो निरोगी राहतो, त्याचे स्नायू बळकट राहतात, त्याची पचनक्रिया व्यवस्थित राहते, त्याला झोप व्यवस्थित लागते, चिंता भय मुक्त होतो तो. जे ऑफिसमध्ये एसीत बसून काम करतात, नुसतेच गाडी ड्रायव्हिंग करतात, ड्रायव्हर पण ठेवलेला असतो. बघा तुम्ही, आज जगामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लठ्ठपणाचा. अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लठ्ठपणा, ओबिसिटी म्हटलं जातं.
50%च्या वर लोक त्या रेंजमध्ये येतात, ओव्हरवेट. का? कारण आपण आणि मग आपल्या डोक्याचा वापर ऑटोमॅटिक करायचं सगळं. हे तमोगुणी लक्षण आहे, आळशीपणाचं लक्षण. सगळं ऑटोमॅटिक असलं पाहिजे, हे ऑटोमॅटिक असलं पाहिजे, ते बटन दाबलं की हे झालं पाहिजे, बटन दाबलं की ते झालं पाहिजे. काम करायला नको कोणाला, हो की? जबाबदारी कोणाला नको. मग याचा फायदा घेतात लोक, काही आसुरी लोक असतात ते याचाच फायदा घेतात. आणि याच्याही पुढची लेवल आता समाजामध्ये आलेली आहे. हे ऑफिसमध्ये जाऊन डोकं चालवून पण काम करायचं नाही, इंजिनियर लोकांसारखं, ऑफिसर लोकांसारखं. आता नुसतं फुकटचं कसं कमवायचं हे शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जातं. चुकीचं खोटं मार्केटिंग करून, खोटं बोलून. आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे आजकाल सगळीकडे चालू आहे ते म्हणजे जुगार खेळून, ज्याला आपण सॉफिस्टिकेटेड भाषेमध्ये म्हणतो स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट. ऍक्च्युली हा जुगारच आहे. माझा मित्र, मी परवा, तो बँकेत काम करतोय, मी परवा बँकेत गेलो होतो, तर तो मला म्हणाला की अरे काय झालं, तुला जागा मिळाली की नाही, बरेच किती दिवस झाले शोधतोय. मी म्हणलं होय मिळाली, आता अशी घेतली. आणि आम्हाला पण आहे का बघ त्याच्या आजूबाजूला कुठे 4-6 एकर 10 एकर. म्हणलं, कारण तो बँकेमध्ये ऍक्च्युली एकदम खालच्या पोझिशनला आहे. म्हणलं एवढे पैसे कुठून काय आणलास बाबा, जवळचा मित्र आहे त्यामुळे मी तसं बोलू शकतो. म्हणाला की नाही माझे नाहीत, माझ्या मुलाचे पैसे. मी म्हटलं काय करतो तुझा मुलगा? म्हणलं काही नाही करत, स्टॉक मार्केटमध्ये असतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये असतो. वडील जर अभिमानाने सांगायला लागला तर विचार करा आपण कुठल्या लेवलला आलेलो आहे समाजामध्ये. किती मूर्खपणा आहे. काय करायचं असला पैसा घेऊन जिथे मनाची शांती नाही. कित्येक लोकांनी आत्महत्या केली स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवून, कारण तो जुगार आहे शेवटी, हो की नाही? तुम्हाला पण खोटं बोलावं असं बोलायला लागतं. हे तमोगुणातले लोक हेच करत असतात. यांना मोहात टाकायचं खूप सोपं असतं ऍक्च्युली. नवीन स्कीम आले, चला याच्यात पैसे गुंतवा, लगेच तो कान तिकडे घेतो. सांगा, मला सांगा, मला पहिल्यांदा सांगा. ते तमोगुणातले लोक काम करायला नको. स्वतःची जबाबदारी आहे, स्वतःचं कर्तव्य आहे, करायचं नाही, दुसऱ्यावर ढकलून द्यायचं. हे तमोगुणातले लोक असतात. झोपून राहायचं, टीव्ही बघत राहायचं, फुकट कुठे काय मिळते का बघायचं. रजोगुणातले लोक काय करतात? त्रास होतोय म्हणून कर्माचा त्याग करतात. प्रभुपाद काय म्हणतात? जो मनुष्य कृष्ण भावनेत स्थित आहे त्याने सकाम कर्म करावे लागते, या भीतीपोटी धनार्जन बंद करता कामा नये. कर्म करून जर एखाद्याला पैसे कृष्ण भावनेत वापरता येत असतील किंवा सकाळी लवकर उठल्याने दिव्य कृष्ण भावनेचा विकास करता येत असेल तर भीतीने अशी कार्य न करण्याचे काहीच कारण नाही, किंवा अशा कार्यांना कष्टप्रद समजायचेही कारण नाही. अशा त्यागाला रजोगुणी समजण्यात येते. रजोगुणी कर्माचे फळ नेहमीच क्लेशदायक असते. जर एखाद्याने त्या भावनेत कर्माचा त्याग केला तर त्याला त्यागाचे फळ कधीच लाभत नाही. प्रभुपाद आपल्याला यज्ञ, तप, दान या गोष्टींमध्ये, कारण हेच कर्म करायचं असतं, त्याच्यामध्ये समजावून सांगतात की तो त्या यज्ञाचा उपयोग जर भगवंतांसाठी होत असेल, ते त्रासदायक असलं तरी केलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. तसं क्षत्रिय, त्याला परफेक्टली माहिती असतं एखादा बाण मला पण येऊन बसणार आहे. हे आजकालचे बोगस क्षत्रिय आहेत आपले सगळे. इथे दिल्लीत बसून फक्त ऑर्डर सोडतात. पूर्वीचा क्षत्रिय सगळ्यात पुढे राहायचा, सैनिक मागे असायचे. त्याला माहिती होतं पूर्वीच्या क्षत्रियाला, इथे माझा जीव पण जाऊ शकतो, परंतु हे कर्तव्य आहे माझं, केलंच पाहिजे. तुम्हाला तेवढं करायचं नाहीये, तुम्हाला फक्त सकाळी 4 वाजता उठायचंय मंगला आरतीला, प्रभुपाद सांगतात इथे. परंतु आपली काय व्यवस्था आहे? त्रासदायक आहे प्रभूजी, सकाळी एवढ्या लवकर उठायचं, मग रात्री लवकर झोपायला पाहिजे, त्यासाठी जॉब बदलायला पाहिजे,
हे बदलायला पाहिजे, ते बदलायला पाहिजे. हेच तर भक्ती आहे. त्रास होत आहे म्हणून जर आपण आपलं नियत कर्तव्य, आपला धर्म सोडून दिला तर कसं चालेल? त्याला रजोगुणी त्याग म्हटलं जातं. आणि हे ऍक्च्युली अशा प्रकारचा त्याग जर तुम्ही केला तर तुमच्याच तोट्याचा असतं. ऍक्च्युली त्यातून काही फायदा होत नाही. प्रभुपाद सांगतात. खूप वर्षापूर्वी भगवद्गीता मी वाचायला सुरुवात करण्यापूर्वी, आजकाल बरेचसे लोक एखादा चांगला मेसेज लिहितात आणि त्याच्या खाली भगवद्गीता लिहितात आणि पाठवतात. भगवद्गीता ती कुठेच नसते ऍक्च्युली, किंवा असते पण वेगळ्या पद्धतीने दिलेलं असते, आपल्याला पाहिजे तसं पाठवतात. हा मेसेज मी खूप वर्षापूर्वी वाचलेला की भगवद्गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आयुष्यात आपल्याला दर वेळी प्रत्येक डिसिजन घेताना दोन मार्ग दिसणार आहेत. एक म्हणजे साधा सोपा, त्याच्यात काहीच कष्ट नाही परंतु चुकीचा मार्ग असणार आहे तो. आणि एक म्हणजे कठीण मार्ग असणार आहे, कठोर परिश्रम असणार आहेत परंतु तो मार्ग चांगला असणार आहे. आणि यापैकी बरोबर चांगला मार्ग निवडणे याचं ट्रेनिंग, याचं ज्ञान म्हणजेच भगवद्गीता आहे. तेव्हा ते मला पटलेलं ऍक्च्युली. आता हे डायरेक्टली भगवद्गीतेत कुठे लिहिलेलं नाहीये, परंतु संपूर्ण भगवद्गीता अर्जुनाला त्याच्यासाठीच सांगितली जाते. तुला वाटतं इथे त्रास आहे, इथे प्रॉब्लेम आहे, मला कष्ट होणार आहेत, माझ्या मनाला त्रास होणार आहे, आणि हा मार्ग तुला सोपा वाटतो, युद्ध सोडून जाणे, जंगलात बसून जप करत बसणे, परंतु तुला सोडून नाही चालणार. अशा प्रकारच्या त्यागाला रजोगुणी त्याग म्हटलं जातं. तुझं कर्तव्य जे आहे ते तुला केलंच पाहिजे. त्रास होतोय म्हणून चालणार नाही. आणि याच्यामध्ये आपलाच तोटा का असतो? कारण हे सगळं जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे ते आपल्या फायद्यासाठीच दिलेलं आहे. शास्त्र भगवंतांनी लिहिलेलं आहे. भगवंत कशाला विनाकारण तुम्हाला सांगतील रोज सकाळी 4ला उठा? तुम्हाला काही त्रास द्यायचा आहे त्यांना? तुम्ही त्यांची मुलं आहे, हो की नाही? भगवंत कशाला म्हणतील तुम्ही रोज सकाळी 4ला उठलंच पाहिजे? आपल्याच फायद्यासाठी. आयुर्वेदाचा एखाद्याने जर अभ्यास केला तर त्याच्या लक्षात येईल की हे खूप चांगलं असतं, आयुवर्धक असतं. भगवंत सांगतात गायी असल्या पाहिजेत घरी. आता हे खूप कष्टप्रद काम आहे. बरेच लोक आम्हाला विचारतात, प्रभूजी यात्रेला गेलं नाही. माझा एक अगदी एक जवळचा मित्र ऍक्च्युली अमेरिकेत मग आमच्या सोबत होते ते प्रभूजी. जगन्नाथपुरी पासून 20-30 मिनिटावरती राहतात. त्यांनी परवाच फोन केलेला या रथयात्रेच्याच वेळी. आम्हाला म्हणाले या कधीतरी तुम्ही पण प्रभूजी, आम्हाला पण सेवेची संधी द्या. मी म्हटलं आम्ही येऊच शकत नाही, कारण आमच्या घरी गायी आहेत. त्या गायींचं सगळं संगोपन करायचं म्हणजे खूप कष्टाचं काम आहे. परंतु शास्त्रामध्ये हेच सांगितलेलं आहे, कारण भगवंतांना गायी प्रिय आहेत. भौतिक पण तुमचाच फायदा आहे. तुम्हाला शुद्ध दूध मिळतं. आज शुद्ध दूध मिळणे ऑलमोस्ट इम्पॉसिबल झालेलं आहे. शुद्ध दुधापेक्षा शुद्ध तूप मिळतं. आज शुद्ध अहिंसा तूप तुम्हाला कुठेही मिळत नाही, कुठेही मिळत नाही. अगदी गॅरंटीड सांगतो मी. जर तुम्हाला शुद्ध अहिंसा तूप पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10,000 ते 15,000 रुपये द्यावे लागतील एका किलोला, 1 लिटरला. मग तूप हे आयुवर्धक आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, आयुर्वर्धनम घृतम काहीतरी श्लोक आहे. भगवंतांनी हे नियम आणि बंधन हे आपल्या भल्यासाठी सांगितलेले आहेत. ही सगळी कामं आपल्या भल्यासाठी सांगितलेली आहेत. जो क्षत्रिय असतो, जो एवढी मोठी रिस्क घेऊन तो युद्धासाठी जातो, त्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एकतर तू जिंकलास तर तुला भगवंतांची सेवा करायची संधी मिळते राजा म्हणून. राजा हा भगवंतांचा प्रतिनिधी असतो. भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि नाही जिंकलास, जर तुला मृत्यू आला त्या युद्धामध्ये, तर तुला डायरेक्टली स्वर्गामध्ये स्थान मिळतं. त्यामुळे तोटा कुठेच नाहीये. पुढे भगवंत अर्जुनाला हे सांगणार आहेत, तोटा तुझा कुठेच नाहीये. हे ऑलरेडी सांगितलंय 3ऱ्या अध्यायामध्ये.
तर जो कोणी व्यक्ती त्रास होतोय, खूप कष्ट आहेत त्याच्यामध्ये, म्हणून एखादी गोष्ट करत नाही, तो रजोगुणी त्याग असतो. आणि प्रॅक्टिकली हे चेंज कसं करायचं? माणूस हा सवयीचा गुलाम असतो. एखादी गोष्ट तुम्ही दृढ निश्चयाने ठरवली की स्टेप बाय स्टेप, ठीक आहे, तुम्हाला रोज 50 राममूर्ती दंड आणि राममूर्ती बैठक काढायचे. तुम्ही 40 वर्षाचे आहे ऑलरेडी, कधीच केलेलं नाहीये, तुम्ही देखील करू शकता. रोज सकाळी मंगला आरतीला उठायचं आहे, तुम्ही देखील उठू शकता. याची प्रॅक्टिस फक्त आपल्याला लावायची आहे. जसं आपण मनाची तपस्या बघ, मनाला हे नकोच असतंय, मनाला प्रोग्राम करावं लागतं, मनाला ट्रेनिंग द्यावं लागतं. तर त्याला हळूहळू ट्रेनिंग द्यायचं. आज 1 दंड बैठक काढायचा, उद्या 4 काढायचे, नंतर 1 आठवड्याने 10 काढायचे. आपोआप शरीर ऍक्सेप्ट करतं सगळं. मॅक्झिमम लोक माझ्याकडे तक्रार करतात, प्रभूजी आम्ही ना कधी शिकलंय ना कधी केलंय, आम्हाला शेती जमेल का? आता ही तर हसण्यासारखी गोष्ट आहे ऍक्च्युली. कारण ज्याला काहीच जमत नाही त्याच्याकडे शेती सोपवून बाकीचे लोक शहरात जातात. तर तुम्हाला का जमणार नाही शेती? नाही, एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असतात, चारीतले जो ढ असतो, शाळेत सारखा नापास होतो, कॉलेजला जायची त्याची इच्छा नसते, त्याच्या हातात शेती सोपवली जाते, बाबा तू शेती कर. शेती एवढी सोपी आहे, भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. बी पेरायचंय, त्याच्यानी उगवून येते, तुम्हाला काहीच करायचं नाहीये, फक्त लक्ष ठेवायचंय. आजूबाजूला काय उगवलंय का, त्याला पाणी आहे का, एवढं लक्ष ठेवा. तिथे कुठलाही तुम्हाला रॉकेट सायन्स नाही आहे, विमानाचे इंजिन तयार करायचे नाही आहे, एकदम सिंपल आहे. परंतु आपल्या मनामध्ये भीती असते की खूप कष्टाचं काम आहे, इथे प्रॉब्लेम येतो. पुण्याचं आमचे एक प्रभूजी माझे मित्र आले होते, एकदा 2 दिवस राहिले इथे. द्या, मला पण द्या, मी पण जरा काढून बघतो म्हणून घेतले. एक 4-5 वेळेला मारले वैरण काढायला त्या ह्याच्यानी, कोयत्यानी, त्यांना फोड आली हातावरती, लगेच घाबरले. म्हटलं घाबरायचं काय त्याच्यामध्ये, आम्हाला पण फोडी येऊन गेल्या. कष्ट होतंय म्हणून, त्रास होतंय म्हणून कुठलीच गोष्ट सोडून दिली नसली पाहिजे. का फोड आली? कारण तुम्हाला सवय नाही. हळूहळू सवय झाली की तुमचे पण तसेच होणार आहे. आणि म्हणून लहानपणापासून आपण आपल्या मुलांना कष्टाची सवय लावली पाहिजे. अजिबात बसून खायची सवय लावायची नाही. भले तुम्ही जे शास्त्रात सांगितलेलं नाहीये ते काम करायची सवय लावा, कारण कष्टाची सवय लावा. कारण या आता सध्याच्या युगामध्ये शास्त्रात दिलेलं शोधून काढायलाच तुम्हाला सगळं शास्त्र वाचून काढावं लागेल. ऑफकोर्स तुम्ही एखाद्या शुद्ध भक्तांच्या संघामध्ये गेला, एखादा तुम्हाला असा गुरु भेटला, तर तुम्ही ते पहिल्या दिवसापासून मुलांना देखील वर्णाश्रमामध्ये ठेवू शकता, वर्णाश्रमातलंच कष्टाचं काम करायला लावू शकता. परंतु नसेल तरीही कष्ट करायला लावा. टूल्स वापरायला शिकवा, हातोडी वापरायला शिकवा, फावडा वापरायला शिकवा. इतकं मूर्ख वागतोय आज आपण आई वडील म्हणून, याला कल्पनाच करू शकत नाही आपण. आपल्या मुलांना आपण स्वतः मारतोय ऍक्च्युली. त्यांना कष्ट नको. कष्ट काही आई वडिलांचं जर असं असते, मी आयुष्यभर कष्ट केलं, मी माझ्या मुलांना कष्ट करू देणार नाही. अरे मूर्खा, तू आयुष्यभर कष्ट केला म्हणूनच तू आज जगला. तुझी मुलं तुझ्या अर्ध पण जीवन जगणार नाही, अशी आळशी राहिली. तू कशाला त्यांना विनाकारण आळशी बनवताय? कष्ट पडतंय, त्रास होतोय म्हणून कुठल्याही कर्माचा त्याग केला नसला पाहिजे. आता सध्याच्या स्थितीला हे जग या स्पीडनी चाललेलं आहे की काय बदल होतील काही सांगता येत नाही. आज करोडपती असणारा उद्या रस्त्यावर येतो, उद्या रस्त्यावरचा करोडपती होतो. युट्यूब वरती लाखो रुपये लोक कमवतात आणि जो कष्टाने ते काम करतोय त्याला खायला मिळत नाही. ही उलटापालट एवढी भयानक वाढणार आहे, पुढच्या 5-10 वर्षामध्ये एवढी भयानक वाढणार आहे, शाळेला महत्व राहणार नाही. आता युट्यूब वरती मी काल बघत होतो ऍक्च्युली,
तो एकटा सांगत होता की तुम्हाला डिग्री नसली तरी चालते, तुम्ही हा कोर्स केला की तुम्हाला आम्ही नोकरी देतो. तुमच्या मुलांचं भविष्य जे आहे ते अतिशय व्हॉट इज इट कॉल्ड प्रिकेरियस, इट्स कॉल्ड प्रिकेरियस. प्रिकेरियस म्हणजे भविष्य जे आहे तुमच्या मुलांचं जे अतिशय अतिशय बिकट आहे, शब्द आठवण बिकट आहे. एकच काम तुम्ही करू शकता, त्याला कष्ट करायला शिकवा. कष्ट करणारा व्यक्ती कधीही उपाशी झोपू शकत नाही. मी स्वतःच्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे. आमचे शेजारीच आहेत ऍक्च्युली. मोठं घर होतं, मोठं घर. अक्षरशः कपडे इस्त्री करायला नोकरांकडून सिटीमध्ये पाठवले जायचे, एवढी ऐट. सगळं गमावलं, परंतु कष्टाची सवय नसल्यामुळे आज त्यांना काम करायला नको. इकडून तिकडून हे मिळते का ते मिळते का हे बघायचं. व्हेरी बॅड. का आपण आपल्या मुलांना असं बनवायचंय, हो की नाही? हा जो त्रास होतोय म्हणून मी करणार नाही. बरेचसे प्रभूजी म्हणतात देखील की आमचं आता वय झालं, आमच्या हातनं थोडीच होणार आहे. का नाही होणार? तुम्ही करून तरी बघितलंय? हे सगळं मनात असतं आपल्या. भगवंतांसाठी करायचं म्हटल्यावर आपण उभं राहिलं पाहिजे. जीव गेला तरी चालते. सांगा प्रभूजी मला काय करायचं, हळूहळू शिकतो मी, मला 1-4 दिवस लागतील, अशी म्हणण्याची तयारी असली पाहिजे आपली. मी जिथे 1 वर्ष होतो मॅनेजर म्हणून, त्या शेतावरती 55-60 वर्षाची प्रभूजी होते. आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त काम ते करायचे. दिवसभर खड्डा खणायचे, अंगाने एकदम असे होते. का नाही करू शकत? तुम्ही करू शकता. काय झालंय तुम्हाला प्रॉब्लेम? आणि तुम्ही हळूहळू करायला सुरुवात करा. बघा, तुमचा कंबरदुखी निघून जाईल, तुमची पाठदुखी निघून जाईल, तुमचा बीपी निघून जाईल, तुमचा शुगर निघून जाईल, सगळे प्रॉब्लेम्स निघून जाईल. शुद्ध खायचंय आणि भगवंतांसाठी कष्ट करायचंय. हे जीवन असलं पाहिजे आपलं. हे फालतूचं जीवन जगतोय आपण, कृत्रिम जीवन जगतोय. श्रीमद भागवतम म्हणते आपल्याला कृत्रिम जीवन जगतोय आपण. कृत्रिम जॉब्स तयार केलेत आपण, कृत्रिम वस्तू तयार केलेत जे आपल्याला वाटतं की ह्याच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. त्याच्यासाठी रात्रंदिवस धडपडतोय आपण. इंटरनेटचं बिल भरायला ह्याला काम करायला लागतं. अरे इंटरनेटच नको ना त्यापेक्षा तुला, होय की नाही? लाईटचं बिल आहे, इंटरनेटचं बिल आहे, गाडीचा हप्ता आहे, घराचा हप्ता आहे. हे कशाला हे विनाकारण कृत्रिम गोष्टी जीवनात आणल्याच कशाला? भगवंतांची सेवा म्हणून तुम्हाला कष्ट करायला नको, परंतु या कृत्रिम गोष्टी टिकवून ठेवायला मात्र रात्रंदिवस कुत्र्या मांजरासारखं पळायला तुम्ही तयार आहे की नाही? आपण तमोगुणी रजोगुणी, या दोन्हींच्या विरुद्ध उलटा असतो. या दोन्हींच्या उलटा असतो तो म्हणजे सत्वगुणी, सात्विक. ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो, माझं कर्तव्य आहे मला केलंच पाहिजे म्हणून करतो, सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फळाची आसक्ती सोडून देतो. हे असं जर करायचं असेल भगवंतांसाठी, कर्तव्य म्हणून काम कष्ट करायचंच असेल, त्या श्लोकात पण भगवंत सांगतात भौतिक संगत सोडून दिली पाहिजे. जे भौतिक गोष्टींमध्येच, या कृत्रिम गोष्टींमध्ये रात्रंदिवस असतात, पेन पेन्सिल पासून, शर्ट पॅन्ट पासून, मोबाईल टीव्ही पर्यंत, गाडी बंगला विमानापर्यंत, यांची संगतच सोडून दिली पाहिजे. कशाला करायची संगत? यांच्या संगतीत राहून आपल्याला पण आळशी वागावंसं वाटतं, आपल्याला पण एखादं कष्ट नको वाटायला लागतं. भगवंतांचं काही काम असेल त्याला आपण महत्व देत नाही, दुसरी कामं लगेच महत्वाची वाटतात आपल्याला संघामध्ये राहिल्यामुळे. फळाची आसक्ती सोडून दिली पाहिजे.
प्रभुपाद म्हणतात नियत कार्य कर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे. म्हणजेच माझं कर्तव्य आहे, मला कष्ट पडलं तरी मी करणार, त्याला म्हणतात कर्तव्याच्या भावना. उद्या आई म्हणायला लागली मला याच्यात खूप त्रास आहे, मी काय बाळाची काळजी घेणार नाही, चालेल का? व कलियुगामध्ये आपण त्या स्टेजला आलोय जिथे आई पण ही म्हणायला लागलेली आहे ऑलरेडी दुर्दैवाने. परंतु शुद्ध प्रेमाची, शुद्ध भक्तीची तुलना प्रभुपाद देखील बऱ्याचदा आईच्या प्रेमाशी करायचे, कारण तेच एक शिल्लक राहिलंय या कलियुगामध्ये, बाकी सगळं फिसकटलंय. झोपडीत राहणारी आई अशा मुसळधार पावसामध्ये सगळीकडून पाणी गळत असत, टिप टिप टिप. ती स्वतः पाणी गळते तिथे झोपते, परंतु आपल्या मुलाला तिथे झोपू देत नाही. आपल्या मुलाने रात्री 10 वेळा जरी अंथरून ओली केली तरी 11व्या वेळेला त्याला कोरडच अंथरून पांघरून देते, स्वतः ओल्यामध्ये झोपते. का? कारण ती कर्तव्य म्हणून करते, तिला त्रास होत नाही. होतो. घरातली जी गृहिणी असते तिला त्रास होत नाही, होतो. कंबर दुखत नाही, दुखतं. पाठ दुखते, पाय दुखतं, सगळं दुखतं. पण तू कर्तव्य म्हणून करतेस ना शेवटी. मग इथे तर आपल्याला भगवंतांचं काम करायचंय, ज्यांना आपण प्रेम मिळवण्यासाठी सर्वश्रेष्ठ समजतो. खरंच समजतो का आपण सर्वश्रेष्ठ? आपल्या मनाला विचारलं पाहिजे, कारण आपल्या भगवंतांचं काम आलं की लगेच आपण बाजूला ठेवतो, दुसरी सगळी कामं आपल्याला महत्वाची वाटायला लागतात. कष्ट आहे त्याच्यात, कष्ट नको, त्रास नको, नाही, बिकट परिस्थितीमध्ये राहायला नको. भगवंतांसाठी करायचं का नको राहायला? कुणी सांगितलं हे करायला? तुमची इंद्रिय तृप्ती सांगते तुम्हाला करू नका म्हणून, कारण तुम्हाला इंद्रिय तृप्ती महत्वाची वाटते, हो की नाही? कर्तव्य म्हणून केलं पाहिजे, कर्तव्याच्या भावनेने केलं पाहिजे. मनुष्याला फलासक्ती सोडून कर्म केले पाहिजे, कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. त्यातलं फळाची पण अपेक्षा केली नसली पाहिजे. मला याच्यातून काहीच नको आहे, यालाच प्रेम म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात. तोच व्यक्ती भक्तीमध्ये पॉवरफुल होतो, प्रचंड शक्ती मिळते त्याला. भक्तीची शक्ती साधी सोपी नसते. भक्तीची शक्ती मध्ये जो स्थित असतो त्याला कुणी हरवू शकत नाही. त्याने कर्माच्या गुणांपासून अलग झाले पाहिजे. कारखान्यात कृष्ण भावनेने कर्म करणारा मनुष्य स्वतःला कारखान्यातील कार्यात गुंतवून ठेवत नाही, अथवा कारखान्यातील कामगारांचा संग करीत नाही. तो केवळ श्रीकृष्णांकरिता कर्म करीत असतो, आणि ज्यावेळी तो कर्मफळ श्रीकृष्णांना अर्पण करतो त्यावेळी तो दिव्य स्तरावर कार्य करीत असतो. मला कालच सकाळी कोण सांगत होतं, कृष्ण चैतन्य सांगत. काही लोक म्हणतात की प्रभुपादांनी सांगितलंय जे काम आहे ते करत राहा, पण त्याचं फळ भगवंतांना अर्पण करा. किती लोक फळ भगवंतांना अर्पण करतात? ठीक आहे, तुम्ही वर्णाश्रमामध्ये येऊ नका, जे काही कृत्रिम कार्य पाप कर्म करत आहात ते करत राहा, तुम्हाला ते सुटत नाही, ठीक आहे, करत. हा तर्कवाद असतो की त्यातलं फळ मी भगवंतांना अर्पण करतो. किती अर्पण करता तुम्ही? 10% देखील करत नाही. माझ्या बघण्यात एकही डिवोटी आजपर्यंत आला नाही जो 10% आपल्या इन्कमचा 10च्या 10% आहे तसा भगवंतांच्या प्रचारासाठी. इथे तर भगवंत म्हणतात सगळंच दिलं पाहिजे. प्रभुपाद कधी कधी म्हणतात 50% दिलं पाहिजे, कधीतरी म्हणतात 10% दिलं पाहिजे, परंतु 10% देखील कुणी देत नाही. आता हे भगवंतांना तुमचं काही नको आहे, लक्षात ठेवा. तुमच्या 10%वर भगवंतांचा बिझनेस चाललेला नाही आहे, हे तुमच्या भल्यासाठी आहे. 10% 50% जेव्हा तुम्ही भगवंतांसाठी खर्च करायला लागता तेव्हा हळूहळू तुमच्या मनात यायला लागतं की हे विनाकारण कुत्र्या मांजरासारखं रात्रंदिवस धडपडून पैसे कमवून ते भगवंतांच्या प्रचारासाठी वापरण्याऐवजी मीच जाऊन प्रचार करतो ना.
हो की नाही? आणि भगवंतांनी सांगितलंय त्याप्रमाणे पुण्यकर्माने पैसे कमवतो, शेतीवर आधारित कमवतो. ते हळूहळू तुमच्या विचारामध्ये हे बदल घडत जातात जेव्हा तुम्ही 10%, 50% सगळाचा सगळा पैसा भगवंतांसाठी वापरायला लागता. ते केलं पाहिजे. नसेल तर नियत कर्मामध्ये आलं पाहिजे, वर्णाश्रमामध्ये आलं पाहिजे. नसेल तर आपण शुद्ध भक्त होऊ शकत नाही. असं कुठेच दिलेलं नाही आहे. प्रभुपादांचे पाहिजे तर मी तुम्हाला हे वाक्य काढून दाखवतो. प्रभुपाद स्पष्ट सांगतात की आहे ते काम करत राहावा, याचा अर्थ असा नाही आहे ते पापी कर्म करायला ते करत राहावा. बरेच जण सांगतात चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आहे ते काम करत राहावं. चैतन्य महाप्रभूंच्या काळामध्ये 99% लोक वर्णाश्रमामध्ये स्थित होते. आता आपल्यापैकी 99% लोक वर्णाश्रमाच्या बाहेर आहे. पहिल्यांदा त्यांनी वर्णाश्रमामध्ये आलं पाहिजे, मग चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय म्हटलं पाहिजे स्थाने स्थिते, तिथे आहे तिथे ज्या करत आहात ते करत करत भक्ती करा, मग ते लागू होतं. तर अशा प्रकारचं कर्माचा त्याग करून चालणार नाही, चुकीचं कर्म करून चालणार नाही. आता सध्या आपण कर्माचा त्याग याच्याबद्दल फक्त चर्चा करत आहोत. याच्या पुढचा सेक्शन आहे चुकीचं काम. त्यालाच वर्णाश्रम किंवा वर्णाश्रमाच्या बाहेर म्हटलं जातं. हरे कृष्ण. तर हे होतं तमोगुणामधला त्याग, रजोगुणामधला त्याग आणि सत्वगुणामधला त्याग. आता सत्वगुणातला व्यक्ती त्याग करतो, कर्माचा त्याग करत नाही, फळाचा त्याग करतो. तो कसं करतो ते पुढच्या 2 श्लोकामध्ये दिलेलं आहे. 2, 3 पुढच्या 3 श्लोकांमध्ये ते दिलेलं आहे. ते आपण उद्या त्याच्यावरती चर्चा करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? पाऊस खूपच मोठा आहे. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. प्रभूजी, मला एक प्रश्न सहज पडतोय की आता भगवद्गीतामध्ये भगवंत सांगतात की एक परमेश्वर माझी पूजा कर, म्हणजे सगळं काय ते मला अर्पण कर हे सांगत. मग भगवंत बुद्ध अवतार करून येऊ नये असं काय सांगितलं काय, ते प्रश्न भगवंत स्वतः सांगतात की मी परमेश्वर आहे, मलाच शरण आलं पाहिजे, माझीच आराधना केली पाहिजे. हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मन मना भव मद्भक्त मध्याजिमाम नमस्करू 2 वेळा सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये जवळजवळ 8-10 ठिकाणी डायरेक्टली सांगितलेलं आहे मला शरण आलं पाहिजे. मग भगवंत स्वतः बुद्ध अवतारामध्ये येऊन भगवान नसतात, भगवान काही भानगडच नसते, हा शून्यवाद का सांगितला? याची चर्चा आपण बऱ्याचदा केलेली आहे. भागवतम मध्ये श्रील प्रभुपाद डिटेलमध्ये सांगतात त्याच्याबद्दल. तर त्याचा इतिहास असा आहे की थोडासा इतिहास आपल्याला पण माहिती आहे की गौतम बुद्ध जेव्हा समाजामध्ये वावरत होते, आणि ही गोष्ट आहे 2,500-3 हजार वर्षापूर्वीची, कलियुगातली, हो की नाही? तर त्यांना असं आढळलं की शास्त्रामध्ये जे हे यज्ञ तप वगैरे सांगितलेलं आहे याचा सगळेजण दुरुपयोग करतात. आणि मुख्य म्हणजे प्राण्यांना बळी देऊन खाण्यासाठी फार दुरुपयोग करतात. जिकडे तिकडे प्राण्यांना बळी दिली जात आहे, यज्ञाच्या नावाखाली, तपस्येच्या नावाखाली, दानाच्या नावाखाली. आणि हे थांबवायचं होतं त्यांना, म्हणून भगवंत गौतम बुद्धांच्या रूपामध्ये आले होते. म्हणून त्यांना देखील भगवंतांचा अवतार म्हणून मानलं जातं. आता त्यावेळेला अवस्था इतकी बेकार होती की अक्षरशः भगवंतांनीच सांगितलं की वेदांना
तुम्ही मानूच नका, वेदांचा अस्वीकार करा, वेद हे चुकीचे आहेत, वेद कुणी लिहिलंय माहिती नाही, वेद टाकून द्या, वेदातला ज्ञान अजिबात घेऊ नका, मी सांगतो ते ऐका. आणि हे सांगावं लागलं त्यांना, कारण ती परिस्थितीच तशी होती. कारण वेदातलंच सगळं घेऊन लोक चुकीचं करत होते. आता पण आपल्याला दिसून येतं की वेदातलंच घेऊन आपण चुकीचं वागतोय सगळं, परंतु तेव्हा मात्र परफेक्टली वेदातलंच केल्यासारखं चुकीचं वागत होतं. विशेष करून हे रिच्युअल्स त्याला म्हणतात. रिच्युअल म्हणजे विधानं हे फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, स्वतःच्या लाभासाठी हे सगळं करत होतं. आणि हे थांबवण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी हे थांबणार नाही, हे भगवान गौतम बुद्धांच्या लक्षात आलेलं. त्यामुळे त्यांनी ही युक्ती काढली की लोकांना त्यांनी वेदांचाच अस्वीकार करायला सांगितलं. वेद नावाचा काही प्रकारच नाहीये, भगवान नावाचा काही प्रकारच नाहीये, तुम्ही हे सगळं करणे बंद करा. तुम्ही कोण आहे पहिल्यांदा लक्षात घ्या, आत्मसाक्षात्कार. त्यांनी सांगितलं शून्यवाद. आणि मग त्यानंतर ऍक्च्युली भगवंत पुन्हा शंकराचार्यांच्या रूपामध्ये आले आणि पुन्हा वेद प्रस्थापित केले. आता शंकराचार्यांना आपण मायावादी म्हणतो. ऍक्च्युली त्यांनी पण भगवंतांना मान्य केलं नाही. त्यांनी मान्य केलं परंतु त्यांचे अनुयायी मान्य करत नाहीत आता. परंतु त्यांचा अवतार हा शक्त्यावेश अवतार होता, म्हणजे भगवंतांच्या अवताराचा अवतार होता. आणि त्यांनी काय काम केलं शंकराचार्यांनी, गौतम बुद्धांनी वेद जो काढून टाकला तो परत आणायचं काम केलं. आणि मग त्यानंतर बरेच आचार्य येऊन ते पुढे नेलं आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी येऊन पुन्हा श्रीमद भागवतमला स्थापन केलं, श्रीमद भागवतमचं महत्व स्थापन केलं. श्रील प्रभुपाद आपल्याला बऱ्याचदा एक उदाहरण देऊन सांगतात, त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. प्रभुपाद सांगतात की तुमच्याकडे चहाचा कप आहे. आता आजकाल भारतामध्ये एवढासा कप मिळतो, एक घोट चहाचा. चहा खाली जाईपर्यंत त्यातलं चहा संपलेला असतं. परंतु पूर्वी खूप मोठे कप असायचे. मोठा कप इमॅजिन करा तुम्ही. जे लोक अमेरिकेत युरोपमध्ये राहतात त्यांना माहिती आहे मोठा कप म्हणजे काय. असा मोठा कप असतो ज्याला मग म्हणतो. मोठा कप भरून कॉफी पितात किंवा ज्यूसचा ग्लास समजा. तर प्रभुपाद सांगतात की त्या आपल्या ग्लासमध्ये साचलेली, इतकी घाण साचलेली की आता त्या ग्लासमध्ये जर चांगल्या गोष्टी भरायच्या असतील, चहा भरायचा असेल, ती घाण बाहेर काढून टाकली पाहिजे, त्या कपाला स्वच्छ केलं पाहिजे. आणि गौतम बुद्धांचं अवतार म्हणून एकच काम होतं, त्या कपाला स्वच्छ करणे. कपाला भरण्यासाठी त्यांचा अवतार नव्हता. त्यांनी तेवढंच केलं आणि निघून गेले. आणि त्यांच्या नंतर आलेल्या अवतारांनी कपाला भरायचं काम केलं. आणि हे शास्त्रामध्ये पण दिलेलं आहे. ऍक्च्युली भागवतम मध्ये दिलेला आहे गौतम बुद्धांचा अवतार कशासाठी होता. प्रत्येक भगवंतांच्या प्रत्येक अवताराचा उल्लेख हा शास्त्रामध्ये असला पाहिजे. त्याच्याशिवाय त्या अवताराला आपण मान्य करायचं नाही. कुणी उठेल म्हणेल मी अवतार आहे. त्यामुळे गौतम बुद्धांचा अवतार कधी झाला, का झाला, कशासाठी झाला, हे सगळं भागवतम मध्ये दिलेलं आहे. त्याच्या आधीच्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. आणि हे सगळे शास्त्र हे गौतम बुद्ध यायच्या आधी बरेच वर्षांपूर्वी लिहिलेले आहेत. तर ह्याचा जो अभ्यास करतो त्याला हे कन्फ्युजन राहत नाही की गौतम बुद्ध असे का वागले. परंतु जो अभ्यास करत नाही शास्त्रांचा किंवा एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाऊन हे सगळं व्यवस्थित समजावून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या मनामध्ये हे कन्फ्युजन राहते की असं कसं. तर मी हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. भागवतम मध्ये डिटेलमध्ये श्रील प्रभुपादांनी बऱ्याच तात्पर्यामध्ये याच्याबद्दल लिहिलेलं आहे. अगदी पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही जर वाचलं, तुमच्याकडे भागवतम असेल तर तुम्ही वाचू शकता. खूप मोठा तात्पर्य आहे, अगदी व्यवस्थित प्रभुपाद समजावून सांगतात तिथे. तर बेसिकली हे आहे. त्यामुळे आपण
बऱ्याचदा तुम्हाला गौतम बुद्धांचा तिरस्कार केल्यासारखं वाटेल, आपण ऍक्च्युली तिरस्कार करत नाही, परंतु त्यांनी जो तत्वज्ञान सांगितलेला तो त्या काळापुरताच होता. ते तत्वज्ञान कंटिन्यू करायचं नाही आपल्याला. त्यांनी जे स्वच्छ केलेला ग्लास आहे त्याच्यामध्ये आपल्याला परत कॉफी भरायची, चहा भरायची, ते काम वेदाचं त्यानंतर आलेले अवतार करतात. विशेष करून चैतन्य महाप्रभू करतात, ज्यांचा उल्लेख भागवतम मध्ये देखील आहे चैतन्य महाप्रभूंचा. तर हे त्यामागचं कारण आहे. तसं बघायला गेलं तर आपण सगळे गौतम बुद्धांचे देखील अनुयायी आहोत. जे आजकाल बौद्धवादी आम्ही बुद्ध आहे, आम्ही बौद्ध आहे, बौद्धवाडी आमची आहे म्हणतात, ते ऍक्च्युली त्यांना गौतम बुद्ध 1% देखील माहिती नाही. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म हा स्थापनच केला मांसाहार बंद करण्यासाठी, पशुहत्या बंद करण्यासाठी. हे आजकालचे बौद्ध लोक तेच पुढे असतात सगळ्यात खायला, हो की नाही. आणि जवळजवळ जैन धर्माची स्थापना देखील याच कारणासाठी झाली. जे आदी तीर्थंकर होते वृषभदेव, ते त्यांची जी हिस्ट्री आहे, स्टोरी आहे, ती जवळपास गौतम बुद्धांच्या सारखीच आहे. ती देखील भागवतम मध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे आपण समजावून घेतलं पाहिजे ऍक्च्युली. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काय सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. बौद्ध समाजातले लोक कन्व्हिन्स होत नाहीत. हे आपण थेरी सांगितली किंवा कृष्णाच्या अस्तित्वाबद्दल सांगितलं तरी ते पटकन कन्व्हिन्स होत नाही. आपण जसे लगेचच ऍक्सेप्ट करतो बौद्ध समाज, विचार करतो की हे आपलाच भाग आहे म्हणून, पण बौद्ध लोक तसं पटकन ऍक्सेप्ट करत नाहीत या सगळ्या, किंवा कृष्ण भक्तीबद्दल पण कन्व्हिन्स होत नाही. येस, बौद्ध समाजातले लोक कशालाच मानत नाहीत. बौद्ध समाजातले लोक ऍक्च्युली वेदांनाच मानत नाहीत. आणि गौतम बुद्धांच्या शिकवणीमध्ये हेच आहे, तुम्ही वेदांना मानूच नका. म्हणूनच त्यांना वाटतं की आपण गौतम बुद्धांचे अनुयायी आहोत, परंतु ऍक्च्युली ते गौतम बुद्धांचं दुसरं काहीच मानत नाही. एकदा एक व्यक्ती असाच श्रील प्रभुपादांशी येऊन खूप वेळ वाद घालत होता. प्रभुपाद त्याला काही बोलले नाहीत. प्रभुपादांनी फक्त त्याला एकच वाक्य सांगितलं, ज्या दिवशी तू गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे तसं सगळं वागायला लागशील, त्या दिवशी परत येऊन माझ्याशी बोल, तोपर्यंत तू माझ्याशी बोलू पण नको. कारण गौतम बुद्धांनी सत्य सांगितलंय, अहिंसा सांगितलं, हे सगळे अमानित्वम, अदंबित्वम, जशी भगवद्गीता आहे ते सगळे गुण सांगितले. सगळे गुण तुमच्यात असले पाहिजे. परंतु हे लोक या गुणांच्या मागे, या लोकांनी बौद्ध धर्म का स्वीकारलाय, यांना फक्त हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा, विशेष करून खोट्या ढोंगी ब्राह्मणांचा विरोध करायचा होता. हे एकच कारण आहे, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही. आणि तसं बघायला गेलं तर ते बरोबर पण आहे. कारण या तथाकथित ढोंगी ब्राह्मणांनी इतका अत्याचार केलाय त्यांच्यावरती, इतका अत्याचार केलाय की तुमच्यावर केला असता तुम्ही पण तसेच वागला असता. आहेत काही बरेचसे बौद्ध धर्मातले पण लोक आहेत, ते समजावून घेतात, त्यांना समजतं, जे ज्यांच्यावर भगवंतांची कृपा आहे त्यांना समजतं. परंतु मॅक्झिमम लोकांना हे समजत नाही, कारण त्यांच्यावर अत्याचारच एवढा झाला. त्याचं सिंपल उदाहरण मी सांगतो तुम्हाला. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती आपल्यावरती अत्याचार करत असेल, तसं विशेष करून आपल्या जॉबच्या ठिकाणी बऱ्याचदा होतं बघा, की बॉस इतका आपल्याकडून काम करून घेतो, इतकं घालून पाडून बोलतो, ओव्हरटाईम करायला लावतो, त्याचे पैसे देत नाही. त्यामुळे बॉस या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारची घृणा निर्माण झालेली असते, तिरस्कार निर्माण झालेला असतो. मग त्याच्या ठिकाणी दुसरा बॉस आला तरी आपला तो तिरस्कार तसाच राहतो. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल नाही, आपल्याला जसं आजकालच्या स्त्रिया म्हणतात, सगळे पुरुष एक जात वाईटच असतात. का नाही त्याच्यामध्ये?
परंतु ही समानतेचा समान कोणीही होईल, स्त्री पुरुष कधी समान होत नसतात. फरक असतो, तो ठेवावाच लागतो. तुम्ही मान्य करा, करू नका, काही फरक पडत नाही. परंतु हा तिरस्कार जो आहे तो आपल्याला बरोबरीच्या लेवलला आहे हे शिकवतो, आणि इथे आपली चूक होते. असं नाहीये की त्या बौद्ध धर्मियांपैकी जर प्रॉपरली कोणाला ट्रेनिंग दिलं आणि ज्ञान दिलं तर त्यांच्यात पण ब्राह्मण आहेत. ब्राह्मण म्हणजे जो हुशार असतो, जो सत्यता, सत्य, दमा, क्षमा, शौच, क्लिनलीनेस हे त्याच्याकडे गुण असतात. जो जन्माने ब्राह्मण आहे तो मी ब्राह्मण आहे, तुम्ही खालच्या आहात, तुम्ही अस्पृश्य आहात करायला लागला दिली पाहिजे सनातनी लोकांनी. ते केलं नाही. आपण सगळे एकत्र येऊन आपण त्यांच्यावरती अत्याचार केला. मग हे पिढ्यानपिढ्या हे वैरत्व, हा तिरस्कार राहणार आहे, इतक्या सहजासहजी जाणार नाही. आणि कलियुगामध्ये हे वाढतच जाणार आहे, कारण खरा ब्राह्मणच राहिला नाही जो त्यांना समजावून सांगू शकेल, करुणेने, दयेने समजावून सांगू शकेल. तर त्यामुळे तुम्ही तसं म्हणता ते बरोबर आहे. तुम्ही जरी अगदी कळकळीने जरी त्यांना समजावून सांगायला गेला तरी ते तुमचं ऐकणार नाही. आणि त्यात आता ही संघटना झाली. संघामध्ये अजून जिथे लोक संघटित होतात तिथे अजूनही कार्य कठीण होतं. काही काही लोक प्रभू रामचंद्रांची, भगवान श्रीकृष्णांची वगैरे भक्ती करायला पुढे येतात, तर त्यांचे बौद्ध धर्मियातले लोक त्यांना मागे ओढतात. गेलास तर बघ तुला आम्ही वाईट टाकू, आमच्या समाजात परत घेणार नाही. मग तो बिचारा घाबरून परत त्यांच्या समाजामध्ये जातो. हे पण प्रकार चालू आहे. मी स्वतः पाहिलेला आहे असा प्रकार. पहिलं कारण आहे ते म्हणजे आपण स्वतः. इस्कॉन मध्ये अजूनही आज असे भक्त आहेत जे स्वतःला अजून ब्राह्मण समजतात. त्याला शिला प्रभुपादच कळाले नाहीत. ऍक्च्युली त्याला चैतन्य महाप्रभूच कळाले नाही, त्याला भक्तिसिद्धांत सरस्वतीच कळाले नाहीत. कशाला आला इस्कॉन मध्ये? स्टाईल मारायला, दुसरं काही नाही. त्याला भगवद्गीता वाचन करायची हौस नाही, वेळ नाही. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंत लिहितात हे जे वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे गुणाने आणि कर्माने ठरवले जातात, तुझ्या जन्माने नाही. जन्माने ब्राह्मण होते ना, त्यांच्या विरुद्धात भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी काम केलं. चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या विरोधात काम केलेलं. वाचा तुम्ही चैतन्य चरितामृत. प्रभुपादांनी त्यांच्या विरोधात काम केलं. आपण स्वतःला त्यांचे अनुयायी मानतो आणि परत येऊन मी ब्राह्मण, तू ब्राह्मण, मी वरचा तू खालचा करतोय. काय मूर्खपणा आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता आपल्या इस्कॉन मध्ये. ऍक्च्युली कोणालाही भगवद्गीता वाचन करायचं नाही, श्रवण करायचं नाही, समजावून घ्यायचं नाही, त्याप्रमाणे वागायचं नाही. नुसती स्टाईल मारायची भक्तीची. हे तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढ्या चिडून का बोलतोय, कारण ही सगळ्यात वाट आहे. या गोष्टीनेच सनातन धर्माची वाट लावलेली आहे. मी अत्याचार करायला लागतात आणि हे फिक्स करणे हे प्रभुपादांच्या मिशनचं काम आहे. म्हणून भगवद्गीता इतकी महत्वाची आहे, भागवतम इतकं महत्वाचं आहे. आणि या दोन्हींवर आधारित वर्णाश्रम पुन्हा खऱ्या अर्थाने, खरा वर्णाश्रम प्रमाणे आपण भक्तांनी वागायला लागणं हे इतकं महत्वाचं आहे. याच्यात त्या बौद्ध धर्मियांची काही चूक नाही. त्यांना आपण दोष दिलाच नसला पाहिजे. सगळा दोष आपला आहे. सो कॉल्ड ढोंगी ब्राह्मण लोकांचा. हरे कृष्ण. प्रभूजी, ते सकाळचं भागवतमचं गीत काय मला कळालं आज? आज नव्हता क्लास. ऍक्च्युली मला थोडस बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मी आणखीन एकदा सांगतो, ज्यांना ज्यांना भागवतम क्लास घेतो ते तुमच्या मनाला लागण्याची खूप गरजेचं आहे.
भागवतम क्लासचं स्वरूप तुम्हाला कळालं पाहिजे. तुम्हाला अजूनही वाटत असेल की आम्ही खूप स्ट्रॉंग बोलतो, तर तुम्ही भागवतम क्लासला येऊ शकत नाही, कारण भागवतम खूप स्ट्रॉंग आहे. भागवतम मध्ये अक्षरशः श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी शिव्या घालतात, इतकं स्ट्रॉंग आहे. म्हणून ज्यांना भागवतम क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी एकदा मला फोन करून माझ्याशी बोला. आणि ज्यांना फोन करायचंय त्यांनी मेसेज करा पहिल्यांदा, कारण बरेच फोन येत असतात. मला मेसेज करा, मग फोन करा. एक 5 मिनिटं बोला, मी तुम्हाला स्वरूप समजावून सांगतो की भागवतम क्लास मध्ये काय असतं. ते तुम्हाला पटत असेल तर तुम्ही जॉईन व्हा. किती वाजता करायचं? सकाळी 11 ते संध्याकाळी 4 या दरम्यान कधीही करू शकता. दुपारच्या मेसेज केलाय पण तुम्ही बघितला मी, पण तुम्हाला मी त्याच दिवशी पण म्हटलेलं की फोन करा म्हणून. तुमचा फोन आला नाही म्हणून मी काही जास्त हे केलं. उद्या करतो. ठीक आहे. हरे कृष्ण. असं नाही आहे की कोणी भागवतम क्लासला आम्हाला रिस्ट्रिक्टेड ठेवायचं वगैरे, गैरसमज करून घेऊ नका. फक्त भागवतमचं स्वरूप थोडंसं स्ट्रॉंग आहे. आपली श्रद्धा थोडीशी त्याच्यासाठी स्ट्रॉंग असावी लागते, आणि म्हणून हे बोलणं गरजेचं आहे. हरे कृष्ण. किती वाजता असतो आमचा भागवतमचा क्लास असतो रोज सकाळी 6 ते 7. ही एक महत्वाची अट आहे. ऍक्च्युली भागवतम क्लासला असणे कंपल्सरी आहे. एकदा जर तुम्ही म्हणाला की मी भागवतम क्लास जॉईन करणार, तर तुम्ही रेग्युलरली आलं पाहिजे. मी रेकॉर्डिंग ऐकतो म्हणून चालत नाही भागवतम क्लासमध्ये. रेकॉर्डिंग ऐका तुम्ही नंतर, रेकॉर्डिंग आहेत अवेलेबल, परंतु क्लासला रोज असलं पाहिजे. कधी तर चुकून महिन्यातून एखाद दिवस काहीतरी प्रॉब्लेम आला, कुठतरी प्रवासामध्ये आहे, चालेल, परंतु आळमडळम चालत नाही भागवतम क्लासला, कारण ती कथा स्वरूपामध्ये आहे. ते तुम्हाला मी मागचं सगळं परत कोण समजावून सांगणार. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे भागवतम क्लासला जेव्हा आपण कमिटमेंट देतो, कमिटमेंटला मराठीत काय म्हणतात, वचन देतो मी भागवतम क्लासला येणार, ते खूप सिरियसली घ्यावं लागतं. कारण भागवतम म्हणजे जसं भगवद्गीता ही भगवंतांनी बोललेली, भगवंतांच्या मुखातून आलेली गीता आहे, ग्रंथ आहे, तसं भागवतम हे भगवंतांच्या मुखातून आलेलं नाही आहे, स्वतः भगवानच भागवतम आहे. भागवतमला भगवंतांचा ग्रंथ अवतार म्हटलं जातं. भागवतम हे भगवान आहेत. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करतोय. माझी तर इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी यावं म्हणजे तुमचा दृढ निश्चय तरी होईल, येस मी भागवतमला उद्यापासून येणार. भक्तीमध्ये सिरियस होणे याच्या इतकं चांगली गोष्ट कुठली नाही. हरे कृष्ण. त्यामुळे विचार करा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वाञ्छाकल्पतरुभयश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की
जय. भगवद्गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हा, दिस इज या बोल. Scared.